हॅलो मित्रांनो, तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत विषय व त्यांची शास्त्रीय नावे, जे प्रत्येक स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त आहेत. तर पहिला प्रश्न असा आहे, हवामानाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? तर हवामानाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला मिटिओरोलॉजी असे म्हणतात. पाहू पुढचा प्रश्न. रोग व आजारांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राचे नाव काय? पॅथॉलॉजी. ऑप्शन ए बरोबर आहे. पाहू पुढचा प्रश्न. ध्वनीचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? ध्वनीचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला अकॉस्टिक्स असे म्हणतात. ऑप्शन बी योग्य आहे. ग्रहताऱ्यांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? तर ग्रहताऱ्यांचा अभ्यास ज्यामध्ये केला जातो त्याला आपण ॲस्ट्रॉनॉमी असे म्हणतो. ऑप्शन ए आपले योग्य उत्तर असेल. वनस्पती जीवनाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? तर वनस्पती जीवनाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला बॉटनी असे म्हणतात. ऑप्शन बी. मानवी वर्तनाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? तर मानवी वर्तनाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला सायकोलॉजी असे म्हणतात. ऑप्शन ए योग्य आहे. प्रश्न 7वा. प्राणी जीवनाचा अभ्यास करणारे शास्त्र कोणते? तर प्राणी जीवनाचा अभ्यास हा झूलॉजी ऑप्शन ए या शास्त्रामध्ये केला जातो. प्रश्न 8वा. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील पदार्थाचा अभ्यास कोणत्या शास्त्रात होतो? तर आपलं योग्य उत्तर आहे जिओलॉजी. ऑप्शन ए. कीटक जीवनाचा अभ्यास कोणत्या शास्त्रात होतो? तर कीटक जीवनाचा अभ्यास हा एंटोमॉलॉजी या शास्त्रात केला जातो. प्रश्न 10वा. धातूंचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? तर धातूंचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला मेटलर्जी असे म्हणतात. ऑप्शन ए. प्रश्न 11वा. भूगर्भातील पदार्थाचा अभ्यास कोणते शास्त्र करते? तर भूगर्भातील पदार्थाचा अभ्यास मिनरलॉजी. ऑप्शन ए आपलं योग्य उत्तर आहे. जीवाणूंचा अभ्यास करणारे शास्त्र कोणते? बॅक्टेरियोलॉजी. ऑप्शन ए या शास्त्रात केला जातो. मित्रांनो, पूर्ण पर्याय मी वाचून दाखवत नाही कारण व्हिडिओ खूप लांब होईल. तुम्ही ऑप्शन वाचून किंवा व्हिडिओ पॉज करून ऑप्शन वाचू शकता आणि तुमचं उत्तर पक्का करू शकता आणि नंतर आन्सर बघू शकता. तर 13वा प्रश्न. विषाणूंचा अभ्यास करणारे शास्त्र कोणते? तर विषाणूंचा अभ्यास हा व्हायरोलॉजी या शास्त्रात केला जातो. ऑप्शन ए योग्य आहे. हवाई उड्डाणाचे शास्त्र कोणते? तर हवाई उड्डाणाचे शास्त्र हे एरोनॉटिक्स. ऑप्शन ए योग्य आहे. पक्षी जीवनाचा अभ्यास कोणत्या शास्त्रात होतो? तर पक्षी जीवनाचा अभ्यास हा ऑर्निथॉलॉजी. ऑप्शन ए आपलं योग्य उत्तर असेल. अनुवांशिकतेचा अभ्यास करणारे शास्त्र कोणते? तर ऑप्शन ए जेनेटिक्स या अनुवांशिकतेचा अभ्यास केला जातो. प्रश्न 17. मज्जासंस्थेच्या अभ्यासाला काय म्हणतात? तर मित्रांनो, मज्जासंस्थेच्या अभ्यासाला न्यूरोलॉजी. ऑप्शन ए आपलं योग्य उत्तर आहे. विषासंबंधित अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? तर विषासंबंधित अभ्यास करणाऱ्या शास्त्राला टॉक्सिकॉलॉजी. ऑप्शन ए आपलं योग्य उत्तर राहील. प्रश्न 19. सर्पसृष्टीचा अभ्यास करणारे शास्त्र कोणते? तर सर्पसृष्टीचा अभ्यास हा हर्पेटॉलॉजी या शास्त्रामध्ये केला जातो. ऑप्शन ए योग्य आहे. प्रश्न 20. हृदय व त्याच्या कार्याशी संबंधित शास्त्र कोणते? तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए कार्डिओलॉजी. प्रश्न 21. प्राणी शरीरशास्त्राला इंग्रजीत काय म्हणतात? तर प्राणी शरीरशास्त्राला इंग्रजीत ॲनाटॉमी असे म्हणतात. प्रश्न 22. उद्यानरोपण, संवर्धन व व्यवस्थापन याचे शास्त्र कोणते? तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए हॉर्टिकल्चर. फळ उत्पादन शास्त्राला इंग्रजीत काय म्हणतात? तर फळ उत्पादन शास्त्राला इंग्रजीमध्ये पॅमॉलॉजी असे म्हणतात. पाहू पुढचा प्रश्न. प्रश्न 24. हाडांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? तर हाडाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला आर्थिओलॉजी असे म्हणतात. ऑप्शन ए बरोबर आहे. मित्रांनो, हे सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत जे सतत एक्झामला विचारले जातात. जर तुम्हाला खरंच हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.